नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करते इंडिया हेल्प डेस्क या चॅनलवर। आज आपण बघणार आहोत की CTETचा फॉर्म हा कसा भरायचा। ठीक आहे, तर मी त्यासाठी तुम्हाला एक लाईव्ह डेमो, माझा जो लाईव्ह फॉर्म आहे तो तुम्हाला भरून दाखवणार आहे। ठीक आहे, तुम्हाला जर काही अडचण असल्यास तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून आपल्या मराठी बांधवांना जे आहे ती मदत मिळाली पाहिजे। आणि फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास कमेंट नक्की करा। नमस्कार मित्रांनो, तर आपण आता सुरू करणार आहोत CETचा फॉर्म फिल कसा करायचा। ठीक आहे, तर त्यासाठी सर्वात आधी आपण गुगलच्या वेबसाईटवर जाणार आहोत। गुगल ओपन केल्यावर आपण तिथे CTET म्हणजे CTET नाव सर्च करणार आहोत। तिथे खाली रजिस्ट्रेशन असं नाव तुम्हाला दिसेल। ठीक आहे, आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक वेबसाईट ओपन होऊन जाईल, CTETची जी गव्हर्नमेंट वेबसाईट आहे। ठीक आहे, सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणून। ओके, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे खाली स्क्रोल केल्यानंतर अप्लाय फॉर CTET 2024 असं नाव येईल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक न्यू पेज ओपन झाल्यावर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे। ठीक आहे, न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही एक PDF आहे ती ओपन होते। त्याच्यावर आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे। त्यासाठी आपल्याला फॉर्मला लागणारी फीज आहे ती दिलेली आहे। पेपर 1 आणि किंवा पेपर 2साठी 1000 रुपये ही OBC आणि ओपनवाल्यांना, जनरलवाल्यांना ही फीज आकारली जाणार आहे आणि दोघं पेपरसाठी त्यांना 1200 रुपये ही फीज आकारली जाणार आहे। त्यानंतर खाली जे आहे SC ST कॅटेगरीसाठी पेपर 1 किंवा पेपर 2साठी 500 रुपये आणि दोघं पेपरसाठी 600 रुपये ही फी आकारली जाणार आहे। त्यानंतर खाली आल्यावर आपल्याला तिथे त्यांनी इमेज आणि सिग्नेचरची जी ही आहे, जी साईज आहे ती दिलेली आहे, ती करायची आहे। त्यानंतर आपलं पेमेंट कसं करायचं आहे, ऑनलाईन क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI थ्रू आपण पेमेंट करू शकतो। त्यानंतर खाली आल्यावर आपण इथे ब्ल्यू टिकवर क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड म्हणायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक न्यू पेज ओपन होतं, तिथे आपली सगळी पर्सनल डिटेल्स जी आहे ती टाकायची आहे। ठीक आहे, सर्वात आधी कॅन्डिडेटचं नेम फिल करायचं आहे। त्यानंतर फादर्स नेम आहे ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मदर्स नेम, नंतर आपलं डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे आणि नंतर डेट ऑफ बर्थ वगैरे टाकलं गेल्यानंतर आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे। आपण जेंडर सिलेक्ट केल्यावर तिथे आयडेंटिटी टाईप हा एक ऑप्शन येत आहे। ठीक आहे, आयडेंटिटी टाईपमध्ये तुम्ही ड्रायव्हिंग लायसन, आपलं आधार कार्ड नाही आहे, आयडेंटिटी टाईपमध्ये तुम्ही ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID, पासपोर्ट, बँक साईज, बँक पासबुक ही जी डिटेल्स आहे ती तुम्ही टाकू शकता। आता मी इथे माझं वोटर ID आहे ते सिलेक्ट करते आणि वोटर IDचा जो नंबर आहे तो इथे टाकते। तुम्ही दुसरं कुठलेही ऑप्शन चूज करू शकता ॲज पर युअर कन्व्हिनियन्स। नंतर इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे। कॉन्टॅक्ट डिटेल्स इथे प्रिमायसेस नंबर नेम म्हणजे तुमचा फ्लॅट, घर जे असेल त्याचं तुम्हाला इथे ॲड्रेसचा टाकायचा आहे। ॲड्रेस टाकल्यानंतर इथे सब लोकॅलिटी आहे, ठीक आहे, ते तुम्हाला फिल करायचं आहे। ठीक आहे, आता मी इथे माझा ॲड्रेस टाकून घेते। ॲड्रेस टाकल्यानंतर इथे खाली सब लोकॅलिटीचा ऑप्शन येतो आहे, मी कॉलनीचं नाव टाकते। त्यानंतर लोकॅलिटी, ही जी माहिती आहे मित्रांनो ही तुम्ही तुमच्या याच्यानुसार भरू शकता। ठीक आहे, इथे माहिती टाकली गेली की त्यानंतर स्क्रोल डाऊन करायचं आहे, तिथे कंट्री, स्टेट सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमच्या एरियाचा जो पिनकोड आहे तो पिनकोड तुम्ही टाकायचा आहे। पिनकोड टाकला केल्यावर इथे खाली ईमेल ॲड्रेस, आपला जो चालू ईमेल ॲड्रेस असेल तो आणि जो तुम्ही रेग्युलर यूज करत असाल तो ईमेल ॲड्रेस इथे तुम्हाला टाकायचा आहे। ठीक आहे, तो ईमेल ॲड्रेस, आता माझा ईमेल ॲड्रेस आहे तो मी टाकून घेते आहे। नंतर इथे परत कन्फर्म ईमेल ॲड्रेस असं म्हटलेलं आहे त्यांनी। ठीक आहे, कन्फर्म ईमेल ॲड्रेसवर आपल्याला जो आधीचा जो ईमेल ID आहे, ठीक आहे, तोच ईमेल ID आपल्याला परत टाकायचा आहे। मी कॉपी पेस्ट करत होती पण ते कॉपीचा ऑप्शन नाही आहे, तर आपल्याला तो मॅन्युअली फिल करावा लागेल। मित्रांनो, मी ईमेल ID टाकते आहे। ठीक आहे, त्यानंतर मोबाईल नंबर, आपला जो मोबाईल नंबर जो चालू असेल त्याच्यावर OTP येत असेल तोच मोबाईल नंबर आपल्याला इथे फिल करायचा आहे। तो मोबाईल नंबर फिल करायचा आहे। ठीक आहे, मोबाईल नंबर पुन्हा एकदा परत कन्फर्म करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे परत एक ऑप्शन दिलेला आहे लँडलाईन नंबर विथ स्टँडर्ड STD
कोड और एनी अदर कॉन्टॅक्ट नंबर ऑप्शनल आहे ते. जर तुमच्याकडे लँडलाईन नंबर असेल तर तो टाकायचा, नाही तर नाही टाकलं तरी देखील चालेल सॉरी नाही टाकलं तरी देखील चालेल. नंतर इथे परमनंट ॲड्रेसचा एक ऑप्शन येते. परमनंट ॲड्रेस तुम्हाला मॅन्युअली फिल करायची गरज नाही आहे. जर तुमचा आपला जो ॲड्रेस आहे तो करंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्ही सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेसवर क्लिक करून ते करू शकतात. ठीक आहे. नंतर इथे चूज पासवर्ड चूज करायचं एक ऑप्शन येते. मित्रांनो, इथे खूप लोक एकदम सिम्पल पासवर्ड टाकतात. सिम्पल पासवर्ड कधीही टाकू नका. इथे आपल्याला एक स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा आहे. इथे त्यांनी दिलेलं आहे 8 to 13 कॅरेक्टर, नंतर अप्पर केज, एक लोअर केज, एक नंबर आणि एक सिम्बॉल, अशा प्रकारे आपल्याला एक स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा आहे आणि जो तुमच्या लक्षात राहील तोच पासवर्ड तुम्ही टाकायचा आहे. नंतर इथे सिक्युरिटी क्वेश्चनवर त्यांनी दिलेलं आहे. तिथे 4-5 प्रश्न आहे. विच इज द रिअली, मी त्याच्यातून एक सिलेक्ट केला आहे. विच इज द वेबसाईट यू रेअरली व्हिजिट. ठीक आहे. त्यानंतर मी एक वेबसाईटचं नाव टाकलेलं आहे. नंतर इथे सिक्युरिटी कोड आपण टाकणार आहोत, सिक्युरिटी पिन. ठीक आहे. नंतर तो टाकल्यानंतर आपण सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, इथे सिक्युरिटी क्वेश्चन्समध्ये त्यांनी 4-5 प्रश्न विचारलेले आहेत. त्यातून कुठलंही तुम्हाला एका प्रश्नाचं जे तुम्हाला लक्षात राहील, ठीक आहे, तुम्हाला जे लक्षात राहील त्याच याच्यावर क्वेश्चनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण सिक्युरिटी पिन टाकून सबमिट करायचं आहे. इथे एक पॉपअप येतं, ते काय म्हणतं, एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म. ठीक आहे. सबमिट अँड सेंड OTP. एकदम केअरफुली जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे तो एकदा चेक करून घ्यायचा आहे. नाव, नंबर, सगळं, ईमेल ID, वोटर ID, आपलं जी डेट ऑफ बर्थ असते, सगळं काही स्पेलिंग वगैरे मिस्टेक नाहीत, ही सर्वात आधी काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. नंतर ते हे केल्यानंतर आता आपला कॉन्टॅक्ट डिटेल्स बघून घ्यायचा आहे. नंतर परमनंट ॲड्रेस ॲज इट इज आहे. ठीक आहे. त्यानंतर अकाउंट डिटेल्समध्ये येतं ते तुम्ही सिक्युरिटी क्वेश्चन्स कोणते दिलेले आहे, पासवर्ड एका ठिकाणी लिहून ठेवा. ठीक आहे. पासवर्ड हा लक्षात नसेल राहत तर तो एक कुठेतरी नोट करून घ्या, कारण की पासवर्ड हा खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला हॉल तिकीट वगैरे काढायला तो पासवर्ड लागतो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला हे जे खाली आहेत नेम वगैरे त्याच्यावर सगळ्या ठिकाणी आपल्याला क्लिक करून आय ॲग्रीवर क्लिक केल्यानंतर सेंड OTPवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. सेंड OTPवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला होता त्याच्यावर एक OTP येईल. तो OTP आल्यानंतर तो OTP आपल्याला फिल करायचा आहे इथे, आणि OTP फिल झाल्यानंतर सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्मवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, एकदा पुन्हा चेक करून घ्यायचं. ठीक आहे. आता आपलं हे रजिस्ट्रेशन फॉर्म आपण रजिस्ट्रेशन कंप्लीट केलेलं आहे. आता सर्वात आधी आपल्याला 3 ऑप्शन आहेत, रजिस्ट्रेशन, ॲप्लिकेशन आणि पेमेंट, बरोबर. तर आपल्याला 3 ऑप्शनमधून आता ॲप्लिकेशन करायचं आहे. ॲप्लिकेशन नंबर आपला जनरेट झालेला आहे रजिस्ट्रेशन केल्यावर. आता ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये पर्सनल डिटेल्स नावाचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं. याच्यात आपलं पर्सनल डिटेल्स ॲज इट इज आपण ॲप्लिकेशन केलं तेव्हा आपलं नाव वगैरे आलेलं आहे. त्यानंतर आपली कॅटेगरी कुठली ती सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची आहे, कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. नंतर तुम्ही डिसेबल आहेत का नाही ते सिलेक्ट करायचं आहे. असाल तर येस, नसाल तर नो करायचं आहे. एम्प्लॉई स्टेटस बघायचं आहे, नॉट एम्प्लॉई ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे सिक्युरिटी पिन विचारलेला आहे, तो कॅपचा कोड आपल्याला फिल करायचा आहे आणि सबमिट या सेक्शनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपलं पुढचं एक पेज ओपन होईल. ठीक आहे. ही सगळी माहिती एकदम केअरफुली फिल करायची आहे मित्रांनो. माझं नेट जरा स्लो चालतं आहे. आता बघा, आता अप्लाय फॉर एक्झामिनेशन सिटी अँड डिटेल्स, याच्यात काय करायचं आहे, आपण कोणत्या एक्झामला आपण कोणत्या याच्यासाठी अप्लाय करतो आहे, पेपरसाठी, ते चेक करायचं आहे. आता मी पेपर दोघंसाठी बोथसाठी करते, पेपर 1 पेपर 2. तर त्यासाठी मी बोथ पेपर केलेला आहे. तुम्हाला एक पेपरसाठी करायचं असेल तर तुम्ही एक पेपर सिलेक्ट करू शकता, किंवा पेपर 2साठी अप्लाय करत असाल तर पेपर 2 सिलेक्ट करायचा आहे. लँग्वेज 2 लँग्वेजचे ऑप्शन असतात. माझी पहिली मराठी मदर टंग आहे, तर मला मराठी चूज केली आहे. दुसरी हिंदी, तुम्ही याच्यावर जागेवर दुसऱ्या लँग्वेजवर इंग्लिशही चूज करू शकता. ठीक आहे. किंवा पहिली लँग्वेज इंग्लिश, दुसरी हिंदी असंही चूज करू शकता. त्यानंतर इथे म्हटलेलं आहे मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर क्लास 1 to 5. पेपर 1 जो आहे तो क्लास 1 to 5 साठी आहे. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन मिळालेले आहेत. 4 ऑप्शनमधून आपल्याला कुठल्याही एका ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता त्यांनी ते म्हटलेलं आहे सिनियर सेकंडरी और इट्स इक्विवलेंट विथ ॲटलिस्ट 50% मार्क आणि और पास DED किंवा BEd. ठीक आहे. डिप्लोमा और एलिमेंटरी एज्युकेशन. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्ही पहिला ऑप्शन सिलेक्ट करू शकता.
आणि हे सिनियर सेकंडरी और इक्विव्हॅलंट ॲज इट इज 45% मार्क्स अँड अबोव, त्यासाठी तुम्ही जे आहे ते दुसरं ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर जे तुमचं तिसरं ऑप्शन आहे ते 4 वर्षाचं जे बी एड असतं स्पेशल, त्यासाठी तुम्ही हे करू शकता. आणि जे 4 वर्षाचं बी एड असतं म्हणजे बी ए किंवा बी ए आणि बी एड हे दोघं अटॅच असतात 4 वर्षासाठी, ते तिसरं ऑप्शन आहे. आणि चौथं जे ऑप्शन आहे ते आहे स्पेशल बी एड हा एक सब्जेक्ट असतो त्यांच्यासाठी, ते चौथा ऑप्शन आहे. आता बरोबर हे असं चौथं ऑप्शन आहे. ज्यांचं पहिलं ऑप्शन ज्यांचं डी एड झालेलं आहे त्यांच्यासाठी, दुसरं ऑप्शन ज्यांचं बी एड झालेलं आहे विथ 45% ते पास आहेत किंवा ॲपियर आहेत. आणि पहिलं जे ऑप्शन आहे ते पण डी एड ॲपियरवाल्यांसाठी आहे. ठीक आहे. आणि दुसरं ऑप्शन बी एड ॲपियरवाल्यांसाठी आहे. तर मी दुसऱ्या ऑप्शनमध्ये बसत आहे, मी तिथे दुसरं ऑप्शन सिलेक्ट करते. ठीक आहे. नंतर दुसरं आहे हे पेपर 6 to 8साठी आहे. याच्यात टोटल 8 ऑप्शन आहेत. 8 ऑप्शनमधून आपण तिथे वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानुसार आपण ही सिलेक्शन करायचं आहे. आता दुसरं ऑप्शन जे आहे ते पहिलं काय आहे त्याच्यात, दुसऱ्या पेपरसाठी ग्रॅज्युएशन अँड पास्ट ॲपियरिंग इन द फायनल इयर ऑफ 2 year डिप्लोमा एलिमेंटरी, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि तुम्ही डी एडच्या फायनल इयरमध्ये आहात, त्यांच्यासाठी पहिलं ऑप्शन आहे. दुसरं ऑप्शन जे आहे ॲटलिस्ट 50% मार्क्स आयदर ग्रॅज्युएशन और पोस्ट ग्रॅज्युएशन अँड पास्ट और ॲपियरिंग फायनल इयर ऑफ बॅचलर एज्युकेशन, म्हणजे तुमचं 50% किंवा त्यापेक्षा अबावचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे आणि तुम्हाला 50% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत आणि तुमचं बी एडही झालेलं आहे. ठीक आहे. किंवा तुम्ही बी एडच्या लास्ट इयरला आहात, त्यांच्यासाठी हे दुसरं ऑप्शन आहे. त्यानंतर तिसरं जे ऑप्शन आहे ते ग्रॅज्युएशन विथ ॲटलिस्ट 45% पास्ट अँड ॲपियरिंग फॉर द फायनल इयर ऑफ बॅचलर एज्युकेशन, म्हणजे 45% तुम्हाला ग्रॅज्युएशनला जरी असले तरी चालेल आणि तुम्ही बी एड ॲपियर असाल तरी चालेल. ठीक आहे. त्यांच्यासाठी हे तिसरं ऑप्शन आहे. तर हे असं तुमच्या पद्धतीने तुम्ही चूज करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता इथला क्रायटेरिया जो आहे त्या क्रायटेरियामध्ये मी 2 नंबरच्या क्रायटेरियामध्ये बसत आहे. तर मी 2 नंबर, माझं बी एडही कंप्लीट आहे आणि माझं MSc झालेलं आहे, MSc फिजिक्स. ठीक आहे. तर त्यासाठी मी सेकंड ऑप्शन चूज केलेला आहे. पण मी ॲज BScच्या बेसवरच हा फॉर्म भरत आहे. नंतर सब्जेक्ट ऑफर फॉर पेपर 2. ठीक आहे. इथे सोशल सायन्स असेल तर सोशल सायन्स किंवा मॅथमॅटिक्स सायन्स हा सब्जेक्ट चूज करून घ्यायचा आहे. 2 ऑप्शन येतात. ठीक आहे. तर मी इथे हा जो आहे तिथं मॅथमॅटिक्स अँड सायन्स हा सब्जेक्ट घेतलेला आहे. त्यानंतर इथे डिग्री इन एज्युकेशन, डिग्री म्हणजे काय होतं, बी एड बॅचलर ऑफ एज्युकेशन ही डिग्री आली. त्याच्या डिग्रीवर ज्यांचं बी एड कंप्लीट आहे त्यांनी डिग्रीवर क्लिक करायचं आणि ज्यांचं डिप्लोमा कंप्लीट आहे, ठीक आहे, किंवा डिप्लोमा ॲपियर आहात त्यांनी डिप्लोमा इन एज्युकेशन यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. आता हे आहे खाली आपलं त्यांनी दिलेली आहे स्टेट आणि आपल्याला एक्झाम सेंटर चूज करायचं आहे. ठीक आहे. एक्झाम सेंटर आपल्याला चूज करावं लागेल. हे मी पुन्हा एकदा तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत आहे. हे जे आहे ते ॲज पर युअर कन्व्हिनियन्स जे आहे ते तुम्ही चूज करायचं आहे. कारण की यामध्ये खूप लोकांचा गोंधळ होतो. कुठला सब्जेक्ट किती नंबर सिलेक्ट करायचं याच्यात फार कन्फ्युजन असतं. पण या चुकूनही या चुका करू नका. ठीक आहे. हे फार महत्त्वाचं असतं. आपल्याला आपलं क्वालिफिकेशन काय आहे आणि आपण कोणत्या बेसवर आपलं एज्युकेशन काय आहे ते आपण इथे सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो. आता आपण चला वळूया नेक्स्ट पार्टकडे. आपला जो नेक्स्ट पार्ट आहे तो आपल्याला एक्झाम सेंटर चूज करायचं आहे. एक्झाम सेंटर चूज करूया आपण. ठीक आहे. एक्झाम सेंटर आपण चूज करतो आहे. एक्झाम सेंटर आपलं स्टेट आहे. पहिलं मी स्टेट टाकून घेते. पहिलं स्टेट टाकते. आता मी महाराष्ट्रात राहते तर आम्ही महाराष्ट्र सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर इथे आपली सिटी आहे नाशिक. मी सिटी आपल्याला सिलेक्ट करायची आहे. नंतर आपण नाशिकला राहत असाल, पुण्याला राहत असाल, ठीक आहे, मुंबईला राहत असाल ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हां, तर इथे एक पॉपअप आला तर मी सिटी सिलेक्ट करताना ते म्हटले सेम सिटी तुम्ही सिलेक्ट करू शकत नाही. जर आपण यांना एकच चॉईस दिली, चारही चॉईसला आपण फर्स्ट चॉईस, सेकंड चॉईस चारही एकच लोकेशन टाकलं तर ते ॲक्सेप्ट करत नाही. आपल्याला चारही वेगवेगळे लोकेशन टाकावे लागतात. त्यानंतर आपल्याला इथे 4 नंबरचा ऑप्शन मी आता सिलेक्ट करत आहे, चॉईस करत आहे सिटी. ठीक आहे. ते सिटी चॉईस झाल्यावर मी हे करते. आता मी आता इथे इंटर सिक्युरिटी पिन म्हणून टाकलेलं आहे.
इंटर सिक्युरिटी पिन आपल्याला टाकावा लागेल. त्यानंतर इंटर सिक्युरिटी पिन टाकल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर ते विचारतं आपल्याला कन्फर्म करायचं आहे. ठीक आहे. नंतर क्वालिफिकेशन डिटेल्स येते. आता इथे क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये फार लोकांचा घोळ होतो, म्हणजे ज्यांची डिग्री आहे. ठीक आहे. आपण आता प्रिवियस याला पॉपअपला आपण सिलेक्ट केलं होतं की आपण DED पास आहोत. ठीक आहे. BEd पास आहोत त्यांच्यासाठी हा सेक्शन आहे. ठीक आहे. किंवा ॲपियर जे आहेत त्यांच्यासाठी हे आहे, ही इन्फॉर्मेशन भरायची आहे. तुमचं स्टेटस पास असेल तर पास सिलेक्ट करायचं, ॲपियर असेल तर ॲपियर सिलेक्ट करायचं. इथे इयर ऑफ पासिंग सिलेक्ट करून घ्यायचं. नंतर कंट्री आणि स्ट्रीम तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. इथे कोर्स स्ट्रीम अँड नेम. नंतर बोर्ड आणि युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे तुमचं कोणत्या युनिव्हर्सिटीतून तुमचं BEd झालेलं आहे तिथे कॉलेजचं नाव देखील येतं. ठीक आहे. त्या ऑप्शनला माझं कॉलेजचं नाव आलं, मी ते सिलेक्ट करून घेतलेलं आहे. नंतर इथे पर्सेंटेजचा मोड येतो आणि CGPAचा मोड येतो. आता पर्सेंटेजवर क्लिक केल्यानंतर आपल्याला तुमचे टोटल मार्क्स टाकायचे आहेत. आपलं जे मार्कशीट असतं त्यावर सगळं दिलेलं असतं. ठीक आहे. मार्क्सवर आपण टोटल मार्क्स, ऑफलाईन मार्क्स आणि पर्सेंटेज ॲटोमॅटिकली येतात. इन्स्टिट्यूट पिनकोड टाकायचा आहे. इन्स्टिट्यूट पिनकोड टाकल्यानंतर इन्स्टिट्यूट पिनकोड म्हणजे हा आहे की आपला जो आपण जिथे BEd केलेला आहे, ठीक आहे, त्या एरियाचा जो पिनकोड आहे तो असतो, तो टाकायचा आहे. नंतर इथे सिलेक्ट मला एक पॉपअप आलं, जस्ट ते पासिंग इयर सिलेक्ट केलं नाही, ते पासिंग इयर मी सिलेक्ट केलं. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट केलं सिक्युरिटी पिन टाकून. हे पहा रिक्वायर्ड, इथे सगळी जी माहिती आहे ती रिक्वायर्ड आहे. इयर ऑफ पासिंग हे सिलेक्ट करायचं राहिलेलं होतं, तर ते आता मी इयर ऑफ पासिंग सिलेक्ट करते आहे. त्यानंतर आपण सिक्युरिटी पिन एंटर करून घेऊया आणि मग नंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करू. मी आता सिक्युरिटी पिन हा एंटर करत आहे. येस. आता नंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे. आता आपल्याला फोटोग्राफ आणि ते अपलोड करायचं आहे. फोटोग्राफला मित्रांनो त्यांनी जी साईज सांगितलेली आहे मिनिमम 10 kg आणि मॅक्झिमम 20 kg तीच हे करायची आहे फोटोची. नंतर कॅपचा कोड आपल्याला फिल करायचा आहे आणि नंतर आपण सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करून पुढे जाऊ शकतात. इथे एक पॉपअप आलेला आहे फायनल सबमिशन. ठीक आहे. आता हा जो आपला फॉर्म आहे तो एकदा पुन्हा चेक करून घ्यायचा आहे एकदम व्यवस्थितपणे. ठीक आहे. याच्यात काहीही गडबड व्हायला नको. ठीक आहे. याच्यात काही गडबड न करता आपल्याला हे जे आहे हा फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे. फॉर्म सबमिट झाल्यावर आपल्याला क्वालिफाईंगचं म्हणजे बघा आम्ही इथे BEd सिलेक्ट केलं होतं, तर ते BEdचं ऑप्शन आलेलं आहे. ठीक आहे. मॅथमॅटिक्स सायन्स हा सब्जेक्ट घेतलेला आहे. पहिली लँग्वेज मराठी आहे, दुसरी ही हिंदी आहे. ठीक आहे. हे जे सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला एकदम व्यवस्थितरित्या सिलेक्ट करायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला इथे फर्स्ट चॉईस नाशिक वगैरे मी जे हे टाकलेलं आहे सेंटर, एक्झाम सेंटर आहेत ते पण आपल्याला कन्फर्मेशन पेजवर येतात. ठीक आहे. एक्झाम सेंटर वगैरे चूज करून घ्यायचं आहे. झालेलं आहे आपलं. आता डिग्री इन एज्युकेशन आपली जी आपण पासिंगची जी क्वालिफिकेशन डिटेल्स टाकलेली होती ती चेक करून घ्यायची आहे ॲज इट इज आलेली आहे की नाही. नंतर खाली आपली कॉन्टॅक्ट डिटेल्स येते ते पण एकदा कन्फर्म करून घ्यायचे आहे. ठीक आहे. परमनंट ॲड्रेस वगैरे हे पण येतं, ते पण बघून घ्यायचं आहे. फोटोग्राफ आपला व्यवस्थित अपलोड झालेला आहे की नाही, सिग्नेचर व्यवस्थित अपलोड झालेली आहे की नाही ते पण चेक करायचं. नंतर इथे खाली आहे पर्टिक्युलर चेकलिस्ट टू बी व्हेरी